हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. मी ज्ञानेश्वर जाधवर. आज आपण आलेलो आहोत राजगडच्या ट्रेकिंगसाठी. आपल्यासोबत आहेत आमचे सहकारी मित्र भोगाप्पा मडपे. उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे जरा थकवा निर्माण झाला, त्यामुळे किल्ल्यावर आल्या आल्या मी एक 10 ते 15 मिनिटाचा आराम घेतला. त्यानंतर आम्ही किल्ला फिरण्यासाठी सुरुवात केली. पहिल्यांदा आम्हाला पाहायला मिळाला राजवाड्याच्या शेजारी तलाव. पूर्वी येथे त्याच तलावातून पाणी पिण्याची सोय केली जात असेल. राजवाड्याचे अवशेष देखील आम्ही पाहिले. राजवाडा पाहून झाल्यानंतर आम्ही सईबाईंच्या समाधीचे दर्शन घेतले. दर्शन घेतल्यानंतर आम्ही पद्मावती मंदिरामध्ये गेलो. तिथे लाईटची वगैरे सगळी सोय आहे. देवीचे दर्शन झाल्यानंतर मंदिराच्या शेजारीच पद्मावती तलाव आहे. तो तलाव देखील आम्ही पाहिला. त्यानंतर आम्ही सोवळ्या माचीकडे निघालो. सोवळ्या माचीकडे जात असताना आम्हाला रस्त्यामध्ये गुंजावणे दरवाजा लागला. तिथून पुढे निघाल्यानंतर आम्हाला हनुमानाचे दर्शन लाभले. रस्त्यामध्येच हनुमानाचे मंदिर आहे. तिथे आम्ही त्यांचे दर्शन घेतले व पुढे निघालो. सोवळ्या माचीवर पूर्वी शिवरायांचे सरदार तानाजी मालुसरे, यसाजी कंक यांचे निवासस्थानी होते. सोवळ्या माची पाहून झाल्यानंतर आम्ही परतीच्या प्रवासाला लागलो. चला तर मग लवकरच भेटू एका नवीन ब्लॉगमध्ये, एका नवीन ठिकाणी. तोपर्यंत जय महाराष्ट्र.